नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या YouTube चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत. आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे. मिरची पिकामध्ये वाढलेल्या तापमानात फुलांचं शेटिंग करत असताना व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव आपण कसा रोखू शकतो, त्या संदर्भात हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे. प्रामुख्याने वाढलेल्या तापमानामध्ये मिरची पिकामध्ये पाण्याची कमतरता त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जाणवते. अशा वेळेस लागलेले फुलं आणि त्या फुलांसाठी शेटिंग करत असताना अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि त्याचप्रमाणे फवारणीचं नियोजन आपण कसं ठेवलं पाहिजे, जेणेकरून कमीत कमी पाण्यामध्ये आपण मिरची पीक तग धरून चांगलं उत्पादन त्या ठिकाणी कसं घेऊ शकतो, त्या संदर्भात हा व्हिडिओ मी देतोय. प्रामुख्याने सुरुवातीला अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन सांगत असताना पाण्याची कमतरता आहे. 3 अक्षरशः टँकरनी शेतकरी पाणी आणून दिवसाआड 1 तास 1.5 तास पाणी त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतायत आणि अशा वेळेस 40-44 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये या ठिकाणी जर आपण बघितलं, ही जी सेटिंग आहे किंवा हे जे फळं दिसत आहे, याला आपण चांगल्या पद्धतीने किपिंग क्वालिटी कशी बनवू शकतो, हे फळं आपल्याला दिसत आहेत. आणि वरती शेंडा सुरू राहायला पाहिजे. ब्लॅक थ्रिप्स असेल, त्याचप्रमाणे रेड माइट्स असेल, म्हणजे आपल्याकडं त्या ठिकाणी थ्रिप्स हा कंट्रोलमध्ये कसा राहील आणि त्याचप्रमाणे फुलांचं शेटिंग करण्यासाठी वरतून फवारणी असेल, अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघणार आहातच. माझ्यासोबत ज्या शेतकऱ्याचा प्लॉट आहे ते शेतकरी आहे. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. अशोक किसन सोनवणे, आपला पत्ता सांगा. मुक्काम पोस्ट दोंडवीरनगर, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. आपला मोबाईल नंबर. 8554 88 60 25. आपण डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखता? 1 वर्ष. याच्या अगोदर कुठल्या पिकाला मार्गदर्शन केलं? टोमॅटो. काय वाटलं तिथं तुम्हाला? टोमॅटोचा खर्च कमी, उत्पन्न भरपूर झालं. आणि मिरची पिकात काय अनुभव? मिरचीचा विषय आहे, पाणी कमी आहे आमच्याकडे, पण औषधांचा खर्च बऱ्यापैकी म्हणजे खूप कमी. आज तुम्ही विकत पाणी हो, आणताय, विकत पाणी. परवडतं का? पण आता ट्रॅक्टर घरचा आहे म्हणूनच परवडतं. आणि जो फवारणी खतांचा खर्च, नाही, खतांचा फवारणीचा खर्च परवडतो म्हणूनच पाणी विकत घेता येईल राहिले. हे तुमचे बंधू आहेत. सर्व. दादा या ना पुढे या. आपलं पूर्ण नाव? शरद पुंजाजी सोनवणे, राहणार मणेगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. आपण डॉक्टर किसान बद्दल काय प्रतिक्रिया देऊ शकता? सर, मी सुरुवातीला जेव्हापासून तुमचा एक टोमॅटोचा प्लॉट बुक केला, उशीर झाला होता पण केला. पण पूर्ण दुष्काळामध्ये होता आणि एवढ्या तापमानामध्ये तुम्ही मला अक्षरशः दिलेला प्लॉट हातात आणून दिला. आणि आजही फक्त झाड दिसतंय म्हणून आम्ही पाणी आणतो. झाड जर दिसलंच नाही तर पाणी आणून काय? बरोबर. म्हणजे तुमचा रिझल्ट 100% आहे. फक्त एवढंच आहे, तुम्ही जे शेड्यूल दिलं त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी केलं पाहिजे. निश्चितच फायदा 101% फायदा होतो. मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर ज्या काही प्रतिक्रिया जाणून घेतल्या, आता या वाढत्या तापमानामध्ये आपल्याला तग धरायचं आहे. पाणी कमी आहे, फुलांचं ड्रॉपिंग होऊ द्यायचं नाही. त्याच्यासाठी आपल्याला प्रामुख्याने अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना जमिनीतून पाणी कमी असताना आपल्याला त्या ठिकाणी NPK मध्ये आपल्याला कॅल्शियम ऑक्साईड फॉर्म मधला कॅल्शियम द्यायचा आहे, मॅग्नेशियम ऑक्साईड द्यायचा आहे. मग त्याच्यासाठी आपण एकरी 1 लिटर प्लॅटिनम आणि 3 किलो ICL ची जी ग्रेड आहे 12-6-22 ही आपल्याला देऊन घ्यायची. वरतून फवारणीच्या माध्यमातून फॉस्फरस देत असताना NPK मधला 05234 200 लिटरला 500 ग्रॅम, चिलिटेड कॅल्शियम 100 ग्रॅम, चिलिटेड बोरॉन 100 ग्रॅम. ही एक फवारणी फुलांचं सेटिंग आणि फुलांचं ड्रॉपिंग थांबवण्यासाठी खूप महत्वाची फवारणी आहे. त्यानंतर तुम्हाला 3-4 दिवसानंतर व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव, जे काही मी तुम्हाला सकिंग पेस्ट सांगितलं, पांढरी माशी असेल, लाल कोळी असेल, या सगळ्यांवर प्रामुख्याने चांगला रिझल्ट कसा येईल त्यासाठी 200 लिटरमध्ये पहिली फवारणी संध्याकाळी 6:30-7 नंतर, ती या स्टेजेसला जे पहिला तोडा झालेला आहे अशा प्लॉटमध्ये चांगलं उत्पादन घ्यायचं आहे. मे एंडिंगचा बाजारभावाचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे. पाणी कमी आहे, झाडं तग धरून राहिले पाहिजे, जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता राहिली पाहिजे. वाढत्या उष्णतेमध्ये झाडाने त्या ठिकाणी झाडाची कॅप्चरिंग कॅपॅसिटी ज्याला आपण म्हणतो, त्याचप्रमाणे झाडाची तग धरून ठेवणं किंवा प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी आपण जमिनीतून एकरी 1 लिटर प्लॅटिनम 3 किलो 12-6-22 दिलं. वरतून फवारणीच्या माध्यमातून आपण सकिंग पेस्टच्या विरोधात काम करत असताना ZLX मास्टर ॲग्रोचा 250 मिली, त्याच्यासोबत तुम्हाला आबाशीन, नावानेच आबाशीन त्या ठिकाणी घ्यायचं 100 मिली, आणि ऑर्चिड क्रॉप सायन्सचं कॉम्बीफट हे सूक्ष्म अन्नद्रव्य मायक्रोन्यूटन ज्याला आपण म्हणतो हे 100 ग्रॅम. ही फवारणी केल्यानंतर पुढचे 3-4 दिवस जाऊ द्या. भुरी असेल, डाउनी मिल्डू असेल, करपा असेल, याच्यासाठी अभिनील क्रॉप सायन्सचं डाउनी किंग 500 मिली, Z78 400 ग्रॅम ही एक फवारणी तुम्ही घेतल्यानंतर परत 3-4 दिवस जाऊ द्या. 3-4 दिवसानंतर जमिनीच्या माध्यमातून तुम्हाला ज्याच्यामध्ये फॉस्फरस आहे, ऑक्साईड फॉर्म मधला मॅग्नेशियम आहे, त्याचप्रमाणे सल्फर आहे, गंधक ज्याला आपण म्हणतो, त्याचप्रमाणे प्रामुख्याने
या सगळ्या कंटेनचा वापर करत असताना पॉलिसल्फेटचा वापर आपल्याला एकरी 25 किलो त्या ठिकाणी ICLचा करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर परत एकदा कीटकनाशकची फवारणी करत असताना जम 40 ग्रॅम, मोएंटो एनर्जी 200 मिली ही देखील फवारणी संध्याकाळी 6:30-7च्या दरम्यान घ्यायची आहे. परत एकदा शेतकऱ्याकडे जातो. दोन्ही शेतकऱ्यांना मी एक शेवटचा प्रश्न विचारणार आहे. तुम्ही डॉक्टर किसानचं टोमॅटोमध्ये मार्गदर्शन घेतलं. दुष्काळी तालुका ज्याला आपण म्हणतो, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका असेल, येवला तालुका असेल, दुष्काळी तालुका म्हणून गणला जातो. परंतु आर्ली टोमॅटोमध्ये उत्पादन असेल, मिरचीचं उन्हाळ्यामध्ये उत्पादन असेल, डॉक्टर किसानचं वेळापत्रक फी भरून वेळापत्रक राबवल्यानंतर शेतकऱ्याचा फायदा होतो का? हे दोघांच्याही तोंडून एक एक वाक्यामध्ये तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? पहिले शरदजी तुम्ही सांगा. सर निश्चितच फायदा होतो, 100% फायदा होतो. काय फायदा होतो नेमका? झाड जोमाने तयार होतं, खर्च कमी होतो आणि झाड जसं जसं वाढत जातं तसं त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आनंद वाटतो. झाड अतिशय जेवढं आपण काम करतो तसं झाड डेव्हलप होतं. गेल्या त्यामुळे वर्षी उन्हाळ्यामध्ये टोमॅटोची लागवड केली आणि गेल्या वर्षी बाजारभावाचा अंदाज देखील मी दिला होता दिला की जून आणि जुलैमध्ये, जून एंडिंग जुलैमध्ये ना भूतो ना भविष्याचा असा बाजारभाव मिळेल आणि तो तुम्हाला मिळाला. अक्षरशः तुमचा प्लॉट त्या ठिकाणी मी आलो पाऊस पडल्यानंतर. हो. तुम्ही सुरुवातीला जे फोटो पाठवले होते अगदी प्लॉट त्या ठिकाणी पूर्ण डॅमेज झाला होता आणि वेळापत्रक 100% राबवल्यानंतर तुम्हाला चांगले पैसे झाले का? हो 100% झाले. काय सांगाल इतर शेतकऱ्यांना डॉक्टर किसान बद्दल? तुम्ही आपण स्वतः करतो, शेती करतो, परंतु जे काही आपण जेव्हा वेळेवर जे औषध पाहिजे त्यावेळेला आपल्याकडनं दिलं जात नाही आणि यांच्या शेड्यूलनुसार जर आपण काम केलं तर प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपलं काम होतं आणि जे वेस्टेज खर्च जो आपण करतो समजा ज्याची गरज ती न करता अवांतर खर्च आपण करून दुसरे यांनी सांगितलं हे औषध आण, त्यांनी सांगितलं ते औषध आण, त्याच्यावरती खर्च जास्त होऊन जातो सर आणि त्या प्रमाणात झाड आमचं डेव्हलप होत नाही. आणि तुम्ही जी थेरी देतात त्यानुसार ज्या वेळेला जी गरज आहे तीच आम्हाला मिळतं आणि झाडाला पण त्याची गरज असते, त्यामुळे ते झाड व्यवस्थित होतं. तुमची काय प्रतिक्रिया दादा? आमची प्रतिक्रिया तीच आहे ना, जे आपण समजा दुकानात औषधं घ्यायला जातो ना, तर ते लिक्विड खत आहे त्या अवस्थेवर राहते. या प्लॉटला लिक्विड खत एकदम कमी दिलेले आहे. 3 शेड्यूल संपले, एकदम कमी लिक्विड खत आहे. शेतात शेणखत आहे पण झाडच्या मापात कमी खतांचे आणि खूप डेव्हलप झालेले. आता पाणी- पहिला तोडा झाला तुमचा किती? 150 किलो होतं. 150 किलो. हो. आपलं क्षेत्र किती आहे? 13 गुंठे. 13 गुंठ्यामध्ये पहिला तोडा 150 150 किलो झाला. दुसरा तोडा नक्कीच 500-600 किलोचा होईल आणि आपल्याला पाणी तुम्ही विकत आणून पुरवताय, नक्कीच पुरवा. तुम्हाला शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये खूप चांगले पैसे त्या ठिकाणी होतील हे आश्वासन देखील आजच्या व्हिडिओमधून देतो. आणि परत एकदा मे एंडिंग जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये आपण प्लॉट टिकून ठेवला कमी पाण्यामध्ये आणि कसं उत्पादन घेतलं तो व्हिडिओ देखील आपण शेतकऱ्यांसमोर नक्की देण्याचा प्रयत्न करू. आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेतकरी मित्रांनो शेवटपर्यंत बघितला. मिरची पीक असेल, टोमॅटो असेल, वाढलेल्या तापमानात कमी पाण्यामध्ये कशा पद्धतीने आपण नियोजन करून कमीत कमी अन्नद्रव्य व्यवस्थापन, खतांचं नियोजन आणि इन्सेक्टिसाइडचा वापर त्या ठिकाणी करून आपण चांगलं सक्सेस कसं मिळू शकतो, 10 गुंठे, 13 गुंठे, 15 गुंठ्यामध्ये देखील चांगले पैसे आपण त्या ठिकाणी मिळू शकतो, याचं उत्तम उदाहरण तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला. चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.